ब्रेकिंग न्यूज. महाराष्ट्राचा शेतकरी आज एका मोठ्या अभूतपूर्व संकटात सापडलाय. आणि हे संकट साधंसुद्धा नाहीये. जणू काही चारी बाजूनी एक वादळच घुंघवतंय. चला आज थेट ग्राउंडवरून समजून घेऊया की ही नेमकी परिस्थिती आहे तरी काय. तर हे संकट आहे चतुर्मुखी, म्हणजे 4 वेगवेगळ्या बाजूनी हल्ला होतोय. पहिला आहे निसर्गाचा फटका, अकाळी पावसाचा कहर. दुसरा हल्ला होतोय बाजारातून, जिथे भावच मिळत नाहीयेत. तिसरा आहे जागतिक संकट, आणि चौथं म्हणजे आपल्याच सिस्टममधून मिळणारी मदत जी वेळेवर पोहोचतच नाहीये. आता हे सगळं एकमेकांमध्ये कसं गुंतलंय तेच आपण सविस्तरपणे बघणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या संकटापासून, ते म्हणजे हवामानाचा फटका. नाशिक, जे या संकटाचं केंद्र बनलंय, तिथे काय झालंय बघा. अवकाळी पावसामुळे तब्बल 4,500 हेक्टरवरचा कांदा खराब झालाय. याचा परिणाम काय, तर कांद्याच्या एकूण उत्पादनात थेट 12 ते 15% घट. आता हा फक्त एक आकडा नाहीये. विचार करा, हजारो शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत अक्षरशः पाण्यात गेलीय. आणि गोष्ट फक्त कांद्यावर थांबत नाहीये. गारपिटीने तर अजून मोठा कहर केलाय. तब्बल 7,000 हेक्टरवरची डाळिंबाची बाग आणि भाजीपाला सगळं काही उद्ध्वस्त झालंय. म्हणजे एका पिकातून नाही तर दुसऱ्यातून तरी सावरू ही संधीच निसर्गाने ठेवलेली नाही. आणि याचा परिणाम फक्त आज पुरता नाहीये, हा एक डॉमिनो इफेक्ट आहे. आता जो उन्हाळी कांदा खराब झालाय तोच तर पुढे साठवला जातो. म्हणजे काय, तर भविष्यात साठवणुकीसाठी कांदाच कमी असणार. आणि याचा थेट अर्थ येणाऱ्या काही महिन्यात आपल्याला बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची टंचाई जाणवू शकते. बरं, निसर्गाच्या या तडाख्यातून जे काही पीक वाचलं, शेतकऱ्याने जीवापाड जपलं, त्याला तरी चांगला भाव मिळाला का, तर नाही. आणि इथेच या संकटाची दुसरी बाजू सुरू होते, जी तितकीच भयानक आहे. चला लासलगाव मार्केटची आकडेवारी बघूया. ती सगळं काही सांगून जाते. एका क्विंटल कांद्यासाठी खर्च येतोय 1,800 रुपये आणि बाजारात भाव काय मिळतोय, फक्त 1,250 रुपये. हिशोब सरळ आहे. प्रत्येक क्विंटलवर थेट 550 रुपयांचं नुकसान. म्हणजे शेतकरी माल विकून पैसे कमवत नाहीये, उलट खिशातले पैसे घालवतोय. आता तुम्ही म्हणाल, कांद्यात तोटा झाला तर दुसऱ्या पिकातून भरून काढता येईल. पण तीही आशा आता संपली आहे. सोयाबीन, कापूस यांसारख्या महत्त्वाच्या पिकांचे भावही जागेवरच आहेत. मागणीच नसल्यामुळे भाव वाढण्याची शक्यता नाही. थोडक्यात काय, तर शेतकऱ्यांसाठी आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचे जवळपास सगळे रस्ते बंद झाले आहेत. तर आपण निसर्ग आणि बाजार बघितला. आता वळूया तिसऱ्या आणि चौथ्या संकटाकडे. कारण ही समस्या फक्त आपल्या शेतापुरती किंवा बाजारापुरती मर्यादित नाहीये. याला आंतरराष्ट्रीय आणि प्रशासकीय कारणंही आहेत. बघा, इराणमध्ये जो संघर्ष सुरू आहे त्याचे झटके थेट महाराष्ट्रातल्या शेतीला बसत आहेत. कसं, तर या तणावामुळे खताचे आणि डिझेलचे भाव प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे विचार करा, हजारो किलोमीटर लांब चाललेल्या युद्धाची किंमत इथला शेतकरी मोजतोय. हे झालं जागतिक संकट. पण आपल्या इथल्या सिस्टमचं काय, तर तिथेही तीच बोंब आहे. मदत वेळेवर पोचतच नाहीये. अनेक शेतकरी अजूनही PM किसान योजनेचा हप्ता कधी येणार याची वाट बघतायत. पिकाचं नुकसान झालंय, पण विमा कंपन्यांकडून भरपाई मिळायला उशीर होतोय. सगळीकडून कोंडी. म्हणजे बघा, निसर्ग, बाजार, आंतरराष्ट्रीय संकट आणि आपल्या प्रशासन, या चारही बाजूंनी शेतकरी कसा अडकलाय हे आता स्पष्ट दिसतंय. आणि या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी आता शेतकरी काही स्पष्ट मागण्या करतोय. यालाच म्हणतात 360 डिग्री कोंडी. हवामान, बाजारभाव, जागतिक राजकारण आणि सरकारी दिरंगाई, कुठल्याही दिशेला बघा, शेतकऱ्यासाठी एक संकटच उभंय. हे एक असं दुष्टचक्र बनलंय जे शेतकऱ्याला अधिकाधिक आत उडत नेतंय. मग ह्यातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत? त्या अगदी स्पष्ट आणि तातडीच्या आहेत. पहिली मागणी, कांद्याला प्रति क्विंटल 1,500 रुपयांचं थेट अनुदान द्या. दुसरी मागणी, ज्यांचा पीक विमा अडकलाय तो ताबडतोब त्यांच्या खात्यात जमा करा. आणि तिसरी, PM किसान योजनेचा जो हप्ता थांबलाय तो लगेचच्या लगेच द्या. आता या सगळ्यांनंतर एकच महत्त्वाचा प्रश्न उरतो. शेतकऱ्याची ही गंभीर परिस्थिती, त्याचा हा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचेल का? हे वास्तव कुणी समजून घेणार आहे का? यावर तातडीने काही कारवाई होईल का? कारण हा आवाज पोहोचतो की नाही यावरच ठरेल की एक समाज म्हणून आपण किती जागरूक आहोत.